हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि सकाळी मी माझं बऱ्यापैकी झाडलोट करून घेतली. मुलाचा डब्बा बनवून त्याला पाठवून दिलं आणि मग इतर सगळं माझं आवरून अंघोळ वगैरे करून आता वाजलेले आहेत जवळपास 9:30. तर आता या वेळेला आज तर काही क्लास वगैरे नाही आहे माझा, त्यामुळे आज ना जरा कामं थोडीशी निवांत चाललेली आहेत. तर केस वगैरे धुतल्यानंतर इथे मी केस झटकून घेतले, कारण की रात्री छान मस्तपैकी तेलाची मालिश केली होती केसांना आणि इतकं छान आणि थंड असं वाटत होतं. आधीच वातावरण थंड आहे आणि डोकं देखील खूप शांत असं वाटत होतं, फील होत होतं तेल लावल्यानंतर. मुलांच्या परीक्षा 1 ते 1.5 आठवड्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे इथे मुलांचं सिलेबस कंप्लीट करण्याची एकच लगबग चाललेली आहे माझी. बऱ्यापैकी सिलेबस कंप्लीट झालेला आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडनं रिव्हिजन करून घेणे आणि हा जो वेळ आहे 1 ते 1.5 हफ्त्याचा, तो जोरदार रिव्हिजन आम्ही करणार आहोत. तर इथे मी केस व्यवस्थित झटकून घेतलं आणि थोडंसं केसांना सिरम लावलं. सिरम लावल्यामुळे केस गुंतत नाही, गुंता होत नाही त्यामध्ये. आणि इथे केस मी विंचरलेले नाहीत, कारण की ओलेच केस आहेत. त्याला मी क्लच केलं आणि आता मी चाललेली आहे माझी इतर राहिलेली कामं करायला. तर सकाळी मी झाडू मारून घेतला होता, पण लादी पुसायची माझी तशीच बाकी होती. त्याआधी मला माझं म्हणजे अंघोळ वगैरे उरकणं गरजेचं होतं. तर अंघोळ वगैरे करून झाल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि मग शांतपणे उरलेली कामं निवांत आता मी करत बसले. लादी वगैरे पुसून झालेली आहे आणि आता इथे बघा, मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी घरी आलेला पाहुणा दाखवला होता आणि आता त्याचं मस्तपैकी फुलपाखरू तयार होणार आहे काहीच दिवसामध्ये. मस्तपैकी त्याचं सुरवंट तयार झालेलं आहे आणि कोशामध्ये जाऊन बसलेलं आहे थंड थंड वातावरणामध्ये. झाडावरती मस्तपैकी झोके घेत झुलत बसलेलं आहे. तर आज मला बनवून घ्यायची आहे वांग्याची रस्सा भाजी. तर इथे मी आज काय भरली वांगी वगैरे बनवणार नाहीये, तर चिरलेले वांग्याची रस्सा भाजी मला बनवून घ्यायची आहे. तर वांग्याच्या फोडी बनवून घेतल्या आणि त्याच वांग्यामध्ये मी थोडीशी तुरीची डाळ जी होती, मूठभर तुरीची डाळ भिजत घातली होती आणि मस्तपैकी ठेचलेलं लसूण, जिरं आणि ते सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये वांगी आणि भिजत घातलेली जी तूर डाळ होती ती घालून घेतली. घरगुती मसाला 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घेतलं आणि मग त्याला आता आपण शिजत ठेवण्यासाठी ही आमटी मी ठेवून दिलेली मंद आचेवरती. आता इथे जे रात्रीची भांडी होती ना, तर ती सकाळपर्यंत छान अशी निथळून झालेलं पाणी आणि आता ही भांडी लगेचच मी ट्रॉलीमध्ये लावून घेते, म्हणजे खाली जो भांड्यांचा पसारा आहे तो देखील उरकला जाईल आणि किचन जरा व्यवस्थित टापटीप वाटेल. काहीच दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि तुम्ही काय काय संकल्प केलाय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी देखील संकल्प केलेले आहेत आणि आता बघूया त्या संकल्पावर चालण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर संकल्प करत असाल तर त्यावर चालण्याचा प्रयत्न करा, वाटचाल करा, म्हणजेच तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो निश्चितच 100% पूर्ण होईल. तर आता इथे सगळी भांडी माझी लावून झालेली आणि इथे वांग्याची आमटी जी आहे ती शिजत ठेवलेली तिथे बघून घेणार आहे. तर तेलावरती ही वांगी छान परतून घ्यायची, म्हणजे वांग्याचा जो एक कच्चापणा असतो ना, जो स्वाद त्याचा तो निघून जातो. आता मला जितकी रस्सा हवा आहे तितका मी पाणी घातलेलं आहे, कारण की यातील डाळ आणखीन शिजायची बाकी आहे. आणि आता या रस्सा भाजीमध्ये मी कुठलंही वाटण वगैरे घालणार नाहीये, तर त्यामध्ये मी घालणार आहे कच्चं शेंगदाण्याचं कूट. तर अशाच पद्धतीने कोल्हापूर साईडला डाळ वांग केलं जातं. तर कोणी कोल्हापूरचं आहे का तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे डाळ वांग भाताबरोबर गरमागरम भात आणि गरमागरम डाळ वांग जबरदस्त लागतं. तर इथे मी माझ्यासाठी Amazonवरून एक वस्तू मागवली होती आणि ती आहे माझ्यासाठी चप्पल. तर साधारणपणे मला कम्फर्टेबल वाटेल अशी मी चप्पल मागवली होती. तर हेल्थ फिटची ही चप्पल आहे आणि खूप कम्फर्टेबल होती, पण याचा प्रॉब्लेम इतकाच झाला की ही चप्पल जी आहे थोडीशी मला लहान येते, त्यामुळे मग मी आता ही चप्पल रिटर्न करणार आहे. पण त्याआधी म्हटलं की थोडंसं आपण या चप्पलला जरा पाहून घेऊया, कारण की हेल्थ फिट नावाची ही जी चप्पल आहे या ब्रँडची, तर खरंच आपल्या पायाला एकदम कम्फर्टेबल फील होणारी आहे. मस्तपैकी आतून ही जी चप्पल आहे ना सॉफ्ट आहे, लवचिक आहे आणि कुठेही आपल्या पायाला वगैरे लागणार नाही. म्हणजे चप्पल पायामध्ये घातल्यानंतर कधी कधी थकवा येतो, पाय दुखायला लागतात, तर असं अजिबातच या चप्पलमध्ये होत नाही. पण ही फक्त लहान आहे साईजला, म्हणून मी हिला चेंज करायला दिलेलं आहे.
तर गेल्या वेळेस मी इथे लसूण लावला होता आणि आता तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी लसूण तयार होऊन आलेला. लसणाची पात इथे तुम्ही पाहू शकता की मस्त अशी उगवून आलेली. या लसणाच्या पातीची चटणी खूप छान लागते लाल मिरच्या वाटून. अ, आता इथे मी चाललेली आहे. माझं किराणा संपलं होतं आणि किराणा आणायला. तर मी माझं किराणा सामान पटेल लो प्राईजमधून भरते. त्याचं एक कारण आहे. कारण की तिथे 15 महिने जर आपण किराणा सामान भरलं तर त्याचं 1 महिन्याचं आपल्याला सामान फ्रीमध्ये ते लोकं देतात. तर इथे मी पटेल लो प्राईजमध्ये आलेली आहे आणि आता इथे मला आता माझ्या ज्या वस्तू घ्यायच्या बाकी आहेत तर त्या इथे मी पटापट ट्रॉलीमध्ये सामान टाकते. तसं पाहायला गेलं तर डीमार्ट देखील माझ्या घरापासून अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि पटेल लो प्राईस देखील 5 ते 7 मिनिटाच्याच अंतरावर आहे. पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर सगळ्या वस्तू आपल्याला हातानेच भराव्या लागतात. वजन करावं लागतं आणि शिवाय होम डिलिव्हरी तिथे आहे की नाही मला माहिती नाही. तर आपल्यालाच ते रिक्षामध्ये सगळं सामान घेऊन यावं लागतं. तर इथे तसा काही प्रकार नाहीये. इथे पटापट आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत त्या ट्रॉलीमध्ये टाकायच्या, बिलिंग करायचं आणि मग हे लोकं जे आहेत ते आपल्या ॲड्रेसवरती होम डिलिव्हरी देतात. तर अशा पद्धतीने मी दर महिन्याला इकडनं सामान भरते आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला थोडासा डिस्काउंट देखील मिळतो आणि 15 महिन्यानंतर 1 महिन्याचं सामान स्वस्त असं आपल्याला फ्रीमध्ये मिळतं. बऱ्याचशा वस्तू डीमार्ट आणि पटेल लो प्राईजमध्ये डिस्काउंटवर असतात. तर त्या डिस्काउंट ऑफरमध्ये वस्तू बघून मी ह्या आपल्या ट्रॉलीमध्ये मी टाकते. तर आता इथे मी डाळीच्या सेक्शनमध्ये आलेली आहे आणि इथे बऱ्यापैकी मला डाळी वगैरे घ्यायच्या आहेत. म्हणजे किराणा बऱ्यापैकी माझं संपलेलं आहे. तर जे मला हवं आहे तर ते सगळं मी इथे घालून घेणार आहे ट्रॉलीमध्ये. आता डीमार्ट किंवा पटेल लो प्राईजमध्ये आपण जेव्हा खरेदी करतो आणि ज्यावेळेस आपण बिलिंग करतो तर ते घरी आल्यानंतर देखील आपल्याला एकदा चेक करणं गरजेचं आहे. यालाच तर म्हणतात जागो ग्राहक जागो. तर चला आजच्या दिवशी इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय बाय.